सुधाकर नाशिक ड्रग्ज प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलचं चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली। 10 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केलं होतं। दरम्यान आता ललित पाटीलचा जेलमधला पुढचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये म्हणजेच मुंबईमध्ये असेल। ठाण्यातील प्रिया सिंग प्रकरणी 3 आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आलं। यावेळी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे। या प्रकरणी प्रियाकडून वारंवार चौकशीवर नाराजी व्यक्त केली जात होती। मात्र घटनेच्या 7 दिवसानंतर एसआयटी पथकानं कारवाई करत अपघातात वापरलेली 2 वाहनंही ताब्यात घेतली आहेत। वाशिममध्ये जीएसटीनं धाड टाकली। शहरातील हार्डवेअरच्या दुकानावर कारवाई केली आहे। 5 तास चौकशी करण्यात आली। अचानक जीएसटीची धाड पडल्यानं शहरात खळबळ माजली होती। संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीचं शनिवारी क्राईम रिक्रिएशन करण्यात आलं। सीआरपीएफच्या महासंचालकांच्या देखरेखीखाली क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला। यावेळी दिल्ली पोलीसही उपस्थित होते। त्यासोबत संसदेत तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांचेही जबाब नोंदवण्यात आले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारले। यात सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक सहभागी झालेत। प्रलंबित मागण्यांसाठी 2 दिवस हे आंदोलन सुरू राहील। पुण्यामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलकेंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहील। संपूर्ण शहरातील जलकेंद्राच्या अखत्यारीतील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी सोडता येणार नाही। शुक्रवारी सकाळी कमी दाबानं पुरवठा होईल। कल्याण डोंबिवलीच्या काही भागात आज पाणीपुरवठा बंद आहे। 12वे नेतिवली आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्रावर विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्ती केली जाते। त्यामुळे रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील। नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी मुंबईकर कोकण आणि गोव्याला जायला सज्ज झालेत। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचं आरक्षण 100% फुल झाले। कोकणात जाण्यासाठी पर्यटकांनी रेल्वेला पहिली पसंती दिली। मेट्रो 3 साठी तोडलेली 40% झाडांचं पुनर्रोपण शक्य असल्याचा दावा MMRCLनं केलाय। त्यामुळे उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केलेली आहे। न्यायालयाला सर्व झाडांचं पुनर्रोपण करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र आता दिलेल्या हमीचं उल्लंघन केल्यानं प्रकरण पुन्हा न्यायालयाकडे जाऊ शकतं। भंडाऱ्याची उधळण म्हणजे